एमपीएससी का पेपर आपले एमपीएससी का पेपर आपले ईटीचा पेपर फोडा ईटीचा पेपर फोडणाऱ्याला शिक्षा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य बिरसा मुंडांचा क्रांती सूर्य बिरसा मुंडांचा जिंदाबाद जिंदाबाद शहीदों की कसम घोरों को भगाया है, घोरों को भगाया है, चोरों को भगाएंगे, घोरों को भगाया है, चोरों को भगाएंगे, को भगाया है, चोरों को भगाएंगे। हम तो भगत सिंह हम तो भगत सिंह के याद मानेंगे, चोरों को भगाया है, चोरों को भगाया है, चोरों को भगाएंगे, चोरों को भगाया है, चोरों को भगाएंगे। जिंदाबाद जिंदाबाद सर इसी वाटतोय तिचा माझ्यासाठी विद्रोहाचा असा गुलाब यावा, तिचा माझ्यासाठी विद्रोहाचा असा गुलाब यावा, ही क्रांती घेऊन यावी दिन माझाही इन्कलाब व्हावा, तिचा माझ्यासाठी विद्रोहाचा असा गुलाब यावा, ही क्रांती घेऊन यावी दिन माझाही इन्कलाब व्हावा, पण मुमताजसाठी मरणारे शहाजहान थोडे व्हावे, पण देशासाठी जगणाऱ्यांचा सैलाब मोठा यावा। जय 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 एमपीएससीचा पेपर ऑफलाईन, एमपीएससीचा पेपर ऑफलाईन, शिक्षा पेपर फोडणाऱ्याला शिक्षा, छत्रपती शिवाजी महाराज की एमपीएससीनं नुकताच निर्णय जाहीर केला की आम्ही ग्रुप सीच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीनं घेऊ। आमचा एमपीएससीवर विश्वास आहे। एमपीएससीनं परीक्षा पहिले जशा OMR शीटवर घेत होत्या तशाच घ्याव्या, आणि हा नव्यानं निर्णय कुठून आला तर याचा विषय असा आहे का पोराकडून ठीक आहे कसं कमिशन खाता येईल, कारण एका ऑनलाईन परीक्षेची फी 900 रुपये असतात आणि ऑनलाईनमध्ये ठीक आहे घोटाळे व्हायचे खूप जास्त चान्सेस आहे। आतापर्यंत अनेक ऑनलाईन परीक्षेमध्ये घोटाळे झाले ठीक आहे, आणि ऐन वेळेवर सर्व्हर डाऊन होईल, इंटरनेट डाऊन होईल, लाईन चालली जाईल, प्रत्येक म्हणजे एक पेपर हा 20-20 दिवस चालतो, त्याच्यामुळे वेगवेगळा पेपर येतो ठीक आहे। जे पहिले विद्यार्थी आहे त्यांचं नुकसान होते, नॉर्मलायझेशन पद्धतीमध्ये प्रॉब्लेम आहे, असे अनेक प्रॉब्लेम आहे, आणि हे प्रॉब्लेम जर सॉर्ट आउट करायचे असेल तर एकच पद्धत आहे, ऑनलाईन पद्धतीच्या ऐवजी ऑफलाईन पद्धतीनं पेपर घ्यावा। OMR शीटवर आमचा विश्वास, एमपीएससी OMR वर पेपर घेते म्हणून विश्वास आहे, कारण आमच्यापाशी कार्बन कॉपी असते ठीक आहे, आणि यानं मुख्य परीक्षेले 6-7 पोस्ट आहे आता ग्रुप सीले, तर ते म्हणते का 6-7 पोस्टले तुम्ही प्रिलिम पास झाल्यावर मेनसाठी वेगवेगळ्या फॉर्म भरा, म्हणजे हे सरळ पोराकडून पैसे उकळण्याचा धंदा चालू केला एमपीएससीनं। एमपीएससी संविधानिक संस्था आहे, त्यानं इमानदारीनं काम करावं आणि OMR शीटवर ज्याच्यात मुलांची विश्वासार्हता आहे तसं काम करायला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। आणि आमचे जे देवाभाऊ मुख्यमंत्री आहे यानं याच्यात हस्तक्षेप करून लवकरात लवकर निकाल जाहीर करावा। पोरं अभ्यास करते यायले रस्त्यावर उतरासाठी वेळ नाही, पण हे तुमच्यामुळे रस्त्यावर उतरून राहिले। टीईटीचा पेपर फुटला तर त्याचे कठोर सजा आले पाहिजे। टीईटीचा पेपर भुसे साहेब म्हणते का ऑनलाईन घेतो, अजिबात ऑनलाईन नाही, पेपर ऑफलाईन पाहिजे। तुमच्याकडून होत नसेल तर राजीनामा द्या आणि एमपीएससीला द्या। आणि वर्धेचे पालकमंत्री ठीक आहे
वर्धेचे पालकमंत्री सुद्धा शालेय शिक्षण मंत्रालय याच्याकडे आहे. ठीक आहे, त्यानंही या पेपरची त्याच्याकडे सुद्धा हे जबाबदारी आहे. जर त्याच्याकडून होत नसेल शालेय शिक्षण विभाग सांभाळणं तर त्यानंही राजीनामा द्यावा, कारण ते सुद्धा इथं शालेय शिक्षण मंत्री म्हणून जबाबदार आहे आणि टीईटीचा पेपर फुटीले जबाबदार आहे.